संदर्भातली मुख्यमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोलीच्या दौऱ्यावर होते आणि त्यांनी काही भूमिपूजन काही ठिकाणी उद्घाटन केल्याचं पाहायला मिळतं आणि गडचिरोली आता राज्याचं शेवटचं टोक नव्हे तर राज्याचं प्रवेशद्वार आहे असं देखील त्यांनी मनोगत व्यक्त केलेलं आहे। नव्या हॉस्पिटलचं त्यांनी भूमिपूजन केलेलं आहे। सिरोंचा तालुक्यातल्या राजेश्वरपल्ली चेक या अतिदुर्गम भागामध्ये अहेरीतल्या महिला आणि बालक रुग्णालयाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झालं। यावेळी मुख्यमंत्र्यांनी गडचिरोली जिल्ह्याचा अतिशय वेगाने विकास होतोय असं म्हटलं आणि लवकरच ग्रीन स्टील हब तिकडे होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। सिरोंचामध्ये नर्सिंग कॉलेज आणि शाळाही सुरू होईल अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे। ज्या काही अतिशय गुणवत्तापूर्ण आणि जागतिक दर्जाच्या फॅसिलिटीज आहेत त्या आता गडचिरोलीत सिरोंचा सारख्या भागामध्ये आपल्याला या ठिकाणी मिळतील। पण गडचिरोलीला राज्याचा शेवटचा जिल्हा म्हणून एक प्रकारे लोकांना पनिशमेंट देण्याकरता गडचिरोलीचं पोस्टिंग द्यायचं असं अनेक वर्ष संकल्पना होती, पण आज लोक गडचिरोलीला पोस्टिंग मागतायत। आता हा महाराष्ट्राचा पहिला जिल्हा होतोय तो होणार आहे। पुढची बातमी येते नागपूरमधून। नागपूरमध्ये आज विद्यार्थ्यांनी